घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 625 215 88 558 081 62। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आटपाडी येथील बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला 7.47 कोटी रुपयांचा नफा झाल्याचे बँकेचे संस्थापक अमरसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। बँकेची आर्थिक स्थिती रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे भक्कम असल्यामुळेच रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे तंतोतंत पालन बँकेने केल्याने रिझर्व्ह बँकेने पंढरपूर व जत या 2 नवीन शाखा उघडण्यास मंजुरी दिली। तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यासाठी पूर्व परवानगी दिली। रिझर्व्ह बँकेने मंजूर केलेल्या 2 नवीन शाखा आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये लवकरच सुरू करणार असल्याचं ते म्हणाले। या आर्थिक वर्षात आटपाडी तालुक्यात तीव्र दुष्काळ पडूनही बँकेने उत्तम कामगिरी केली। बँकेच्या सध्या 10 शाखा व प्रधान कार्यालय आहेत। संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या ठेवी 455.49 कोटी असून कर्ज रुपये 298.45 कोटी आहे। भाग भांडवल 19.12 कोटी, स्वनिधी 43.53 कोटी, गुंतवणूक 195.48 कोटी, ढोबळ नफा 7.47 कोटी तर निव्वळ नफा 4.24 कोटी झालाय। मार्च 2025 अखेर बँकेचा नेट NPA 0% असून बँकेने सतत 20 वर्ष नेट NPA 0% ठेवण्यात यश मिळवले। बँकेचा CRAR RBIच्या नियमाप्रमाणे 10% आवश्यक असताना तो 16.64% आहे। बँकेला सतत ऑडिट वर्ग अ मिळाला असून बँकेने मार्च 2025 अखेर 753.94 कोटींचा एकूण व्यवसाय केलाय। संचालक मंडळाने 2024-25 साठी सभासदांना 10% लाभांश देण्याचा निर्णय घेतलाय। बँकेचे सर्व संचालक, बँकेचे सर्व कर्मचारी, सभासद, ठेवीदार व कर्जदारांच्या सहकार्यामुळेच बँकेने प्रगती केल्याचं त्यांनी सांगितले। यावेळी बँकेचे चेअरमन दादासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन जयंत देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक भगवंत पाटील आडमुठे, सर्व संचालक व बँकेचे कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळेच बँकेने भरीव प्रगती केली आहे असेही सांगितले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा।